आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाइम मधून। नांदेड जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची चांगली स्थिती आहे, परंतु या ठिकाणी लोक पॅनिक होत असल्यामुळे प्रत्येक शेतकरी आणि वाहन चालक आपल्या गरजेपेक्षा जास्त डिझेल खरेदी करून साठा करतोय। तेल कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत असल्याचं जिल्ह्यामध्ये स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पेट्रोल पंप असोसिएशनने केलेला आहे। रिलायन्स आणि नायराचे पंप बंद असल्यामुळे बायोडिझेलची विक्री थांबल्यामुळे सरकारी कंपन्यांवरती ताण वाढलेला आहे। युद्धसदृश परिस्थितीमुळे लोकांमध्ये संभ्रम आहे आणि त्यामुळे लोकच साठा करून ठेवतायत असं संघटनेतर्फे सांगण्यात येत आहे। नागरिकांनी पॅनिक न होता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन संघटनेनं केलेलं आहे। पेट्रोलचा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये कुठलीही टंचाई नाही। डिझेलची थोडी बहुत मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डिझेलची टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होत आहे, परंतु रोज या ठिकाणी आवक सरकारी तेल कंपन्यांकडून आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची टंचाई नाही आहे। परंतु लोकांची मागणी जास्त वाढल्यामुळे या ठिकाणी थोडी बहुत टंचाई जाणवल्याचे दिसत आहे। बुलढाणा जिल्ह्यात एकूण 185 पेट्रोल पंप असून त्यामधील 13 पेट्रोल पंप हे कायमचे बंद आहेत, तर उरलेल्या पंपांपैकी 108 पंपांवरती डिझेल उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनानं केलाय। जिल्ह्यामधील चिखली तालुक्यामध्ये सर्वात जास्त इंधन टंचाई भासत असून इतर तालुक्यामध्ये आता परिस्थिती ही पूर्वपदावरती येतानाची चिन्ह दिसत आहेत, तर येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे साधारणतः आठवड्याभरामध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल असा प्रशासनानं दावा केलाय। मागील आठवडाभरापासून हिंगोली जिल्ह्यामधील डिझेल टंचाई कायम आहे। हिंगोलीच्या बोल्डा इथल्या पेट्रोल पंपावरती लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। शेतीच्या कामानिमित्त लागणारे डिझेल खरेदी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या रांगा लागलेल्या आहेत। या रांगेची ड्रोन दृश्य समोर आलेली आहेत। या दृश्यांमधून स्पष्ट होत आहे की राज्यामध्ये नागरिकांना इंधन टंचाईच्या झळा किती सोसाव्या लागतात। सध्या बाजारात कांद्याला मिळणाऱ्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। बीडच्या वडवणी तालुक्यामधल्या देवळा बुद्रुक गावातील शेतकरी गणेश तोडेकर यांना कांदा विक्रीतून नफा तर दूरच उलट स्वतःच्या खिशामधून पैसे घालण्याची वेळ आली आहे। बीडमध्ये योग्य दर मिळत नसल्यामुळे गणेश तोडकर यांनी 12 क्विंटल 87 किलो कांदा सोलापूर बाजारात नेला, मात्र कांद्याला फक्त 1468 रुपये मिळाले, तर हमाली, तोलाई आणि वाहतूक खर्च 1769 रुपये झालेला आहे। त्यामुळे तोडकर यांना कांदा विक्रीमधून नफा येण्याऐवजी 301 रुपये स्वतःच्या खिशामधून भरावे लागले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून हमीभावाचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कांद्याची एक बॅग घ्यायची म्हणले तरी 50 रुपये लागतात आणि इथून कांदा आम्हाला सोलापूरला न्यायला लागतो। आमचं जवळपास 250 ते 300 किलोमीटर प्रवास इथून तिथं नेऊन जर आम्हाला हे येण्याचे तिकटाला सुद्धा पैसे जर येत नसतील, हे शेतकऱ्यांनी करायचं काय? आपण कांदा काय रेटने घेतलेला विकायला चालू केला? आपलं स्वतः जर कांदा घेऊन गेला आपल्याला वेळ येत असेल कांद्याचे पैसे कांदा देऊन आपल्याला पैसे करायला वापस द्यायची, ह्यापेक्षा अनेक काय दुर्भाग्य आहे शेतकऱ्याचं। दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोहित पवार उद्या नाशिकमध्ये मोर्चा काढणार आहेत। कांदा उत्पादकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या सकाळी 9 वाजता नाशिकच्या चांदवड चौफुली इथं शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन रोहित पवार यांनी केलंय। इंधन टंचाईमुळे शेतीमाल वाहतुकीत निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवरती व्यापारी वर्गानं दैनंदिन लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी न होण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतलेला आहे। त्यामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये दैनंदिन कांदा आणि भुसार शेतमालाचे लिलावाचे कामकाज हे पूर्ववत सुरू होणार असून शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालाय। व्यापारी असोसिएशननं त्याचबरोबर संघटनांनी पत्र काढून बाजार समितीला देखील दिलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे विदर्भ पोळतोय। विदर्भामधील सर्वच जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा 45 अंशांपेक्षा जास्त आहे आणि त्यामध्ये चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय। ब्रह्मपुरीत काल 47.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय। तर ब्रह्मपुरीमध्ये काल देशामधील सर्वाधिक असं 47.2 अंश सेल्सिअस तापमान हे नोंदवण्यात आले आहे। उत्तर आणि मध्य भारतात उन्हाचा कडाका चांगलाच वाढलाय। अशामध्येच विदर्भात आजपासून नवतपाला सुरुवात होणार आहे।
नवतपा म्हणजे उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण 9 दिवस. यावेळेस नवतपा 25 मे पासून 2 जुलैपर्यंत असणार आहे. या 9 दिवसांमध्ये उष्णतेची लाट, प्रखर सूर्यकिरणं आणि तापमानामध्ये मोठी वाढ होते. गेल्या 15 दिवसांपासून विदर्भात तीव्र उष्णता आहे. त्यामुळे 2 जूनपर्यंत असणाऱ्या या नवतपामध्ये विदर्भाचं तापमान आणखी किती वाढणार याची नागरिकांना भीती वाटू लागली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं आज उष्णतेचा येलो अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेमध्ये गजर नसताना घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. विदर्भातील उष्णतेचा कहर अजूनही कायम आहे. अशामध्येच अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं अतितीव्र उष्णतेचा इशारा दिलाय. तर नागपूर आणि चंद्रपूरमध्ये उद्यापर्यंत तीव्र उष्णतेचा धोका हा कायम राहणार आहे. काल ब्रह्मपुरीमध्ये पुन्हा एकदा 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती आणि नागपूरसह अनेक शहरांमध्ये तापमान हे 45 अंशांच्या पार गेलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. दरम्यान हवामान विभागानं पुढील 5 दिवस उष्णतेची लाट आणि आणखी तीव्र होण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच दुपारच्या वेळेमध्ये घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं केलंय. पुढील 5 दिवस परिस्थिती आणखी गंभीर होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे.